आजकाल एक गोष्ट खूप चर्चेत आहे की आता 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. पण यात एक मोठी मेक आहे. नमस्कार. आजच्या या विशेष माहितीमध्ये आपण आर्थिक वर्ष 2025-26 साठीच्या या मोठ्या घोषणेमागचं सत्य काय आहे हे जाणून घेऊया आणि हे कोडं सोडूया. तर सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांना पडलाय, खरंच 12 लाखांपर्यंत उत्पन्न पूर्णपणे टॅक्स फ्री आहे का? याचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण. आता प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे? चला यामागचं गणित समजून घेऊ आणि सगळे गैरसमज दूर करू. ठीक आहे, चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. जरी अंतिम कर 0 येत असला तरी याचा अर्थ असा नाही की 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सरसकट सूट आहे. कर आकारणीची एक विशिष्ट पद्धत आहे जी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2 महत्वाच्या शब्दांमधला फरक लक्षात घ्यावा लागेल. एक म्हणजे सूट म्हणजे एक्झेम्पशन आणि दुसरा म्हणजे रिबेट म्हणजे रिबेट. सूट म्हणजे काय, तर तुमचं उत्पन्न मोजतानाच काही रक्कम कमी केली जाते. पण रिबेट म्हणजे आधी तुमच्या संपूर्ण उत्पन्नावर कर मोजला जातो आणि मग त्या कराच्या रकमेतून काही रक्कम माफ केली जाते. आणि हाच फरक 12 लाखांच्या गणिताचा खरा आधार आहे. तर मग हे काम कसं करतं? बघा, इथे तुम्हाला थेट सूट मिळत नाहीये. सगळ्यात आधी नवीन कर प्रणालीनुसार तुमच्या 12 लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. मग येतो खरा हिरो. इन्कम टॅक्स कायद्याचं कलम 87A. या कलमाखाली तुम्हाला एक रिबेट मिळतं, जे तुमच्या कॅल्क्युलेट केलेल्या टॅक्स इतकंच असतं. आणि म्हणूनच तुमचा फायनल टॅक्स होतो 0. आता हे आकडे बघा, म्हणजे सगळं एकदम क्रिस्टल क्लिअर होईल. समजा तुमचं उत्पन्न आहे बरोबर 12 लाख. नवीन नियमानुसार 4 ते 8 लाखांवर 5% म्हणजे 20,000 रुपये आणि 8 ते 12 लाखांवर 10% म्हणजे 40,000. म्हणजे तुमचा एकूण टॅक्स किती झाला? 60,000 रुपये, बरोबर? पण इथेच खरी गंमत आहे. कलम 87A तुम्हाला पूर्ण 60,000 रुपयांचं रिबेट देतं. परिणाम, तुमचा अंतिम कर 0. चला, आता या रिबेटच्या नियमांवर जरा नीट लक्ष देऊया. पुन्हा एकदा सांगतो, ही कोणतीही सूट नाहीये, तर कलम 87A अंतर्गत मिळणारी एक खास सवलत आहे. आणि ती काही अटी पूर्ण केल्यावरच मिळते, विशेषतः नवीन कर प्रणालीमध्ये. पण हे रिबेट मिळवण्यासाठी काही नियम आहेत आणि ते लक्षात ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे. पहिलं, हे फक्त भारतात राहणाऱ्या व्यक्तींसाठीच आहे. दुसरं आणि सर्वात महत्वाचं, तुमचं उत्पन्न जर 12 लाखांपेक्षा 1 रुपयानेही जास्त झालं तर हे रिबेट तुम्हाला मिळणार नाही, गेलं समजा. आणि तिसरं, ही सवलत थेट तुमच्या कराच्या रकमेवर आहे, तुमच्या उत्पन्नातून काही कमी होत नाहीये. तर मग तो सगळ्यात मोठा गैरसमज आता आपण दूर करूया. नवीन कर प्रणालीमध्ये मूळ करसूट मर्यादा फक्त 4 लाख रुपये आहे, 12 लाख नाही. हे डोक्यात पक्क बसवा. 12 लाखांपर्यंत 0 टॅक्स दिसतोय तो फक्त आणि फक्त कलम 87A च्या रिबेटच्या जादूमुळे. ही एक कंडिशनल सवलत आहे, सरसकट सूट नाही. पण काय होईल जर उत्पन्न 12 लाखांच्या पुढे गेलं तर? इथेच खरा धोका आहे. याला आम्ही टॅक्स क्लिफ म्हणतो. म्हणजे थोडीशी पगारवाढ झाली की थेट कराच्या मोठ्या खाईत पडल्यासारखं होतं. हे उदाहरण बघा आणि तुम्हाला धक्काच बसेल. समजा उत्पन्न फक्त 60,000 रुपयांनी वाढलं, म्हणजे 12,50,000 झालं. पण टॅक्स किती लागला? तब्बल 67,600 रुपये. असं का? कारण तुमचं उत्पन्न 12 लाखांच्या पुढे जाताच 87A जे रिबेट होतं ते पूर्णपणे गायब होतं. आणि मग तुम्हाला फक्त वरच्या रकमेवर नाही, तर 4 लाखांपासून पुढे संपूर्ण उत्पन्नावर स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागतो. केवढा मोठा फरक आहे बघा. आता असा अन्याय होऊ नये म्हणून सरकारने एक सोय केली आहे. त्याला म्हणतात सीमांत सवलत किंवा मार्जिनल रिलीफ. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची जी पगारवाढ झालीये त्यापेक्षा जास्त टॅक्स तुमच्यावर लादला जाऊ नये याची ही तरतूद काळजी घेते. हे एक प्रकारचं सेफ्टी नेट आहे. तर मग प्रत्येक करदात्यासमोरचा हा यक्ष प्रश्न, निर्धारण वर्ष 2026-27 साठी जुनी कर प्रणाली निवडावी की नवीन? चला दोन्हीची तुलना करून बघूया, म्हणजे निर्णय घ्यायला सोपं जाईल. तर बघा, आपल्यासमोर 2 पर्याय आहेत, एक जुनी आणि एक नवीन प्रणाली. इथे तुम्ही बघू शकता, नवीन प्रणालीमध्ये टॅक्सचे दर कमी आहेत आणि रिबेटची मर्यादाही जास्त आहे. पण एक मोठी गोष्ट म्हणजे यात तुम्हाला 80C सारख्या महत्त्वाच्या कपाती वापरता येत नाहीत. याउलट जुन्या प्रणालीमध्ये दर थोडे जास्त असले तरी तुम्ही वेगवेगळ्या गुंतवणुकी आणि खर्चांवर कर वाचू शकता.
तर मग निर्णय कसा घ्यायचा? अगदी सोप्पं आहे. जर तुम्ही घर कर्ज, PPF, विमा ह्यात मोठी गुंतवणूक करत असाल, म्हणजे तुमच्याकडे वजावटीसाठी बऱ्याच गोष्टी असतील, तर जुनी प्रणालीच तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. पण जर तुमची गुंतवणूक फारशी नसेल, तर नवीन प्रणाली सोपी आणि फायद्याची ठरू शकते. आता एका फार मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. अनेकांना वाटतं की अरे, माझा टॅक्स तर 0 आहे, मग मला इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR भरायची काय गरज? पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कायदा काय म्हणतो ते समजून घ्या. तुम्हाला ITR भरायचा आहे की नाही हे तुमच्या अंतिम करावर अवलंबून नसतं, तर ते तुमच्या एकूण उत्पन्नावर म्हणजे ग्रॉस टोटल इन्कमवर अवलंबून असतं. म्हणजे कोणत्याही वजावटीच्या आधी जे उत्पन्न आहे त्यावर. नवीन प्रणालीनुसार जर तुमचं एकूण उत्पन्न 4 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुमचा टॅक्स जरी 0 झाला तरी ITR भरणं कायद्याने बंधनकारक आहे. आणि फक्त उत्पन्नाची मर्यादाच नाहीये. या स्लाइडवर दाखवलेल्या काही अटींपैकी कोणती एक जरी लागू होत असेल, जसं की बँकेत मोठी रक्कम जमा केली असेल किंवा परदेश प्रवासावर जास्त खर्च केला असेल, तरी तुमचा टॅक्स 0 असला तरीही तुम्हाला ITR दाखल करावाच लागेल. हे नियम नक्की तपासून घ्या. पण ITR भरणं हे फक्त एक कर्तव्य किंवा बंधन समजू नका. उलट ते तुमच्यासाठीच खूप फायद्याचं आहे. कसं? चला बघूया. जरा विचार करा, ITR म्हणजे काय? तर तुमच्या उत्पन्नाचा एक अधिकृत सरकारी पुरावा. तुम्हाला घर किंवा गाडीसाठी कर्ज हवं असेल, तर बँक सर्वात आधी ITR मागते. विजासाठी अर्ज करायचाय? तिथेही ITR लागतोच. समजा व्यवसायात तोटा झाला, तो पुढच्या वर्षी नफ्यातून वजा करायचा असेल, तर ITR हवाच. इतकंच नाही, तुमचा कापलेला अतिरिक्त TDS परत मिळवण्यासाठी ITR हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे हे किती महत्वाचं आहे बघा. चला तर मग आता या सगळ्या माहितीचा सारांश घेऊया आणि कर कायद्यात पुढे काय बदल होणार आहेत यावरही एक नजर टाकूया. तर या वर्षासाठी तुमची ॲक्शन प्लॅन काय असायला हवी, ही 5 सोपी पावलं आहेत. पहिलं, सर्व स्रोतांकडून तुमचं एकूण उत्पन्न किती आहे ते मोजा. दुसरं, जुन्या आणि नवीन दोन्ही प्रणालींमध्ये तुमचा टॅक्स किती येतो ते तपासा. तिसरं, जी प्रणाली जास्त फायद्याची आहे ती निवडा. चौथं, वेळेच्या आत रिटर्न भरा. आणि 5वं, जे खूप लोक विसरतात ते म्हणजे रिटर्न व्हेरीफाय करणं. व्हेरिफिकेशनशिवाय तुमची प्रक्रिया पूर्णच होत नाही हे लक्षात ठेवा. आणि एक चांगली बातमी म्हणजे सरकार ही प्रक्रिया आणखी सोपी करते. लवकरच प्रिव्हियस इयर, असेसमेंट इयर हे जे गोंधळात टाकणारे शब्द आहेत त्याऐवजी फक्त टॅक्स इयर हा एकच सोपा शब्द वापरला जाईल. त्यामुळे पुढे जाऊन कर भरणं आणखी सोपं होईल. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट लक्षात ठेवा. ITR भरणं हे फक्त एक कायदेशीर बंधन किंवा डोकेदुखी नाही. ती तुमच्या आर्थिक शिस्तीची आणि जबाबदारीची ओळख आहे. खरं तर ही तुमच्या उज्ज्वल आर्थिक भविष्यासाठी केलेली एक हुशार गुंतवणूक आहे. त्यामुळे याचा नीट विचार करा आणि योग्य निर्णय घ्या.